गुन्हा कुठं घडतोय, कुठून सुरुवात होते आणि कुठंपर्यंत जातोय, राजकीय नेते सुद्धा यात असतात का, हे सगळं पोलिसांना माहीत असते. फक्त राजकीय लोकांनी पोलिसांच्या कामात ढवळाढवळ जर नाही केली तर सगळे गुन्हेगार एका लाईनीत येत आहेत. मग त्यात राजकारणी सुद्धा असो आणि सगळा देश काय, राज्य काय, गाव काय, कुठंच गुन्हेगार सापडणार नाही. आणि हे काम केले नाशिक पोलिसांनी. अगदी रील स्टार असो, बॅनरबाज असो किंवा कुठला राजकीय नेता असो, मग तो सत्तेतला असो किंवा विरोधकाचा असो, मोठा असो किंवा बारका असो, या सगळ्यांना वठणीवर आणण्याचं काम नाशिक पोलिसांनी केलेलं आहे. नाशिक हा गुन्हेगाराचा बालेकिल्ला, अशा रील स्टार जे काही बोंबलत होते ते संपवून नाशिक हा कायद्याचा बालेकिल्ला असा ट्रेंड आता पोलिसांनी तिथं आणलेला आहे. गावागावातनी दहशतीचे बॅनर लावण्यापासून रील स्टार, रॅप सॉंगर आणि काही राजकीय नेते जे गुंडांना आश्रय देतात, गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रोत्साहन देतात किंवा त्यांना आश्रय देण्याचं काम करतात, यांना सुद्धा एका लाईनीत आणून खाक्या दाखवून एका फटक्यात सगळं सरळ करण्याचं काम नाशिक पोलिसांनी केले. आता हीच गरज अख्ख्या महाराष्ट्रात आहे. सगळ्या पोलिसांनी हे मनावर घेऊन महाराष्ट्रसुद्धा कायद्याचा बालेकिल्ला आहे हे दाखवण्याची गरज आहे. फक्त राजकीय लोकांनी का नाही, नेत्यांनी ह्यात ढवळाढवळ करू नये, पोलिसांना फ्री हीड द्यावी. आणि पोलिसांनी ज्यावेळेला चांगलं करतात त्यावेळेला पब्लिकसुद्धा त्याच्या पाठीशी उभा राहते. नाशिकमधल्या सगळ्या नाशिककरांनी बॅनर लावून सांगितलेलं आहे की पोलिसांच्या पाठीशी आम्ही कायम उभा आहे, तुम्ही फक्त गुन्हेगारांना ताळ्यावरती आणायचं काम करा. गुन्हेगारी कुठून सुरू होते आणि कुठंपर्यंत त्याचा शेवट होतो आणि राजकीय लोक यांना कसं सपोर्ट करतात या गुन्हेगारांना, याच्यावरती संपूर्ण फुल डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देतो, तो जाऊन बघाच आणि हा व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा.